गुड मॉर्निंग मैत्रिणींनो. चला आज एकविरा देवीच्या दर्शनात जायचं. शिव हॅलो करा. हाय करतो. शिव हाय कर मैत्रिणींना हॅलो. तर मैत्रिणींनो खूप दिवसापासून जायचं चाललं होतं. कालच प्लॅनिंग केली होती तशी. पोरींना बोललो होतं सकाळी 5 वाजता उठून लवकरच जाऊ, पण सकाळी काय उठणं झालं नाही. लवकर उठलो म्हणा, पण शिवणी पण थोडा गोंधळ केला सकाळी. तिला कुठे जायचं असतं की एवढा गोंधळ करते ना, रोज चांगली असते. त्यामुळं किती वाजता 7 वाजता निघू म्हणता आम्हाला चक्क 11 वाजले. सकाळी नाश्ता वगैरे घरूनच करून चाललो. नाश्त्याचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे तसा. तर चला मग आता देवीचं दर्शन घेताना तुम्हाला देवीचं दर्शन करूया. तर मैत्रिणींनो आपण फायनली जवळ आलो. 1 घंटा लागला आम्हाला घरापासून यायला. तर ही देवी एकविरा देवी पुणे जिल्ह्यामध्ये मावळ तालुक्यात आहे. आणि गाडी आता वरती कुठपर्यंत जाते बघू. मागच्या वेळेस आलो होतो आम्ही, पण लक्षात नाही माझ्या. 2-3 वर्षापूर्वी आलो होतो. तर मैत्रिणींनो आम्ही आलो तिथपर्यंत गाडी आली. आता इथून चालत वरती जायचं. तर बघू आता वरती किती अंतरावर आहे. शिव उठली. शिव हॅलो का. शिव नुनी झाला बाबू. मैत्रिणींनो आता गाडी लावली तिथं आणि गाडीपासून आता वरती जायचंय. बरंचसं चढायचंय वरती. पण झालं असं की शियाची कॅबच घरी राहिली, तर तिला कॅब घ्यावं लागेल, कारण ऊन झालंय आता आम्हाला. आणि हे कोळी लोकांच्या टोप्या बघा ह्या अशा, जे ते घालते तर त्याच्यावर एकविरा नाव लिहिलेलं आहे. आई एकविरा. तर अशा प्रकारे हे आपल्याला आता चढायचं वरती, त्या साईडला जायचं. तर मैत्रिणींनो ओटीचं सामान घेतलं आपण. मैत्रिणींनो आलोत आपण वरती. एवढं बी जास्त उंच नाही आहे. ते जरा मला थोडासा गुडघ्याचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे उंच वाटतंय. शिवने आमच्या काहीतरी उद्योग केलेला दिसतोय. इथं असे देवीचे दर्शन झाले आणि आम्ही आता बाहेर निघलो तिथून. आतमध्ये फोटो काढायला अलाउड नाहीये, तरी पण मी घेण्याचा प्रयत्न केला छोटासा. मैत्रिणींनो फायनली दर्शन झालं. दर्शन खूप छान झालं. गर्दी नव्हती. इथून दिसत नाहीये देवीच्या मंदिराच्या समोरचं काहीतरी काम चालू आहे मला वाटतं. आतमध्ये असे गुंफेमध्ये आता थोडा उन्हाळा असल्यामुळे एकदम ड्राय झाले. मैत्रिणी इथं असं पाण्याचा पाझर असायचा. नवरात्रीमध्ये आली होती मी, तर असं पाणी टिकलं होतं. छान एकदम फ्रेश वाटत होतं. असं पण देवाच्या दरबारात छानच वाटतं, पण म्हणजे थोडासा उन्हामुळे त्रास झाला. देवीचं दर्शन झालं मैत्रिणींनो. आता निघालो घरी. तर असं हे डोंगरावरती देवीचं मंदिर आहे. जरा उंचावर एवढं पण नाही आहे. 10 मिनिटं लागतात गाडीपासून यायला, गाडी पार्किंगपासून.